आज बघितलं असेल तर पोलीस दिल्ली केंद्र पोलीस जे सेंट्रल अर्थातच केंद्र सरकारच्या हातरीतलं असतं. लाठीचार्ज त्या ठिकाणी झालेला आहे. सोनमजींना ज्या पद्धतीने उचललं, तुम्ही जाऊन भेटून सुद्धा आलता. काय वाटतं ही सगळी परिस्थिती बघून खरंच युवकांना न्याय मिळेल? दिल्लीतलं आत्ता आंदोलन आणि त्याचे व्हिज्युअल्स जे काही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत ते दुःखद असण्यापेक्षा ते जास्त चिंताजनक आहेत. ते चिंताजनक या अर्थाने की भारत हा आशिया खंडातील सगळ्यात मोठा लोकशाहीवादी देश आहे आणि या लोकशाहीवादी देशामध्ये आंदोलन करणे हा लोकांचा मूलभूत अधिकार आहे. असं असताना सुद्धा ज्या आंदोलकांना लोकशाही मार्गाने चर्चेच्या पातळीवर प्रश्न सोडवता आला असता, मात्र सरकारने आतापर्यंत कुठलंही आंदोलन हे चर्चेच्या पातळीनं सोडवण्यापेक्षा आंदोलन मोडून काढण्यावर जास्त भर दिलेला आहे. पांढऱ्या चादरी घेऊन ज्या अर्थी ते सोनम वांगचुक यांना हटवण्याचा प्रयत्न करतात, आपल्याकडे पांढऱ्या चादरी वापरतात कधी ते शेवटच्या क्षणी. मला वाटते लोकशाही शेवटचे आचके देत आहे आणि लोकशाहीचा मुडदा जणू उचलायचा आहे अशा पद्धतीने त्या पांढऱ्या चादरी वापरल्या गेल्या. आणि आज सुद्धा ज्या पद्धतीने अक्षरशः पाण्याचे फवारे असतील, अश्रुधूर असेल, लाठीचार्ज असेल, यासाठी जे सज्ज झालेले आहेत, म्हणजे जे लोक पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे असं म्हणतात, ते लोक भारतातल्या आपल्याच जनतेशी मात्र चर्चा करायला घाबरतात आणि हे चिंताजनक आहे. या देशात लोकशाही संपलेली आहे हा सिग्नल, हा संदेश स्पष्टपणे आता सत्ताधाऱ्यांनी दिलेला आहे. आपण जर बघितलं जे नेतृत्व करत होते अर्थातच अभिजित इचके त्यांच्याशी सातत्याने उद्धव साहेब संपर्कात होते. आम्ही तुमच्या सोबत आहोत, पाठीशी आहोत, असे अनेक वेळा आश्वासनं दिले. म्हणजे हे सगळं बघून म्हणजे अर्थात साहेब यांनी असं देखील म्हणले की मी वेळ पडली तर मी स्वतः तिथे येईल. नाही, मला एक कळतच नाही. बघा, आम्ही तर सगळे आंदोलनाच्या सोबत आहोत. सन्मान्य पक्षप्रमुख स्वतः डे टू डे संपर्कात आहेत. मी स्वतः दिल्लीला गेले, अगदी त्यांचा सगळ्या चेकअप होईपर्यंत. फक्त वांगचुकजी हेच नाही तर त्यांच्यासोबत जे जवळपास 18-22 लोक इतर उपोषणाला बसलेली, त्यांची सुद्धा विचारपूस केली, त्यांना भेटले. लिगलच्या काय अडचणी आहेत, म्हणजे अगदी अभिजित जेव्हा बॉस्टनला होता तेव्हा तिथपासूनच मी डे टू डे अभिजितच्या सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये आहे. मात्र एक आपल्याकडे ना मूळ प्रश्न सोडून इतर विषयांवर चर्चा करण्याची एक सवय लागलेली आहे. मग राहुलजींचं काय झालं? मी काय म्हणते, राहुल गांधी तिथे गेले आणि ठाकरे तिथे गेले, प्रश्न सुटणार नाही. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेण्याची क्षमता सत्ताधाऱ्यांच्या ठायी आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधले तिथे कोण पोचले, जे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन प्रश्न विचारणारे, त्यांना ही गोष्ट, किमान त्यांचा वरचा मजला रिकामा नसेल तर त्यांना ही गोष्ट कळायला हवी की सत्ताधाऱ्यांच्या वतीने अजूनही अभिजित दिपके किंवा वांगचुकजी किंवा आंदोलकांशी चर्चा का केली गेली नाही. ती चर्चा करायला घाबरता का तुम्ही? धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होईल न होईल नंतरची गोष्ट, पण चर्चा करण्याला तुम्ही का घाबरत होतात? याचा अर्थ विश्वगुरु झुरळांना घाबरतात. विश्वगुरु झुरळांना घाबरलेले आहेत हे स्पष्ट आहे. आजपासून हाऊस सुद्धा सुरू होते, अधिवेशन त्या ठिकाणी सुरू होतोय. हा मुद्दा नक्कीच त्या ठिकाणी गाजेल, परंतु खरंच सत्ताधारी याच्याकडे काय उपयोग आहे अशा अधिवेशनांना, ज्या अधिवेशनामध्ये कोर इशूंना हातच घातला जात नाही, ज्या अधिवेशनांमधून फक्त हिंदू, मुसलमान आणि फक्त जात आणि धर्म याच संबंधाने चर्चा होते, ज्या अधिवेशनामध्ये शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, शेतकरी, इथला अर्धा भाग आता अतिवृष्टीखाली तर अर्धा भाग कोरड्या दुष्काळाच्या सावटाखाली आहे, हे सगळे कोर इशू जिथे चर्चेलाच येत नाहीत, ज्या अधिवेशनामध्ये तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो, अशा पद्धतीने चर्चा होत असतील तर उपयोग काय आहे? खरंच जर विद्यार्थ्यांचे प्रश्न चर्चेला आले असते, कारण असं आहे का की पेपर फुटीच्या नंतर हे पहिलंच अधिवेशन आहे, तर असं नाहीये. त्याच्या आधीच एक अधिवेशन झालं, राज्यातही अधिवेशन झालं, पण अधिवेशनांमधून जर कोर इशूला हातच घालू दिला जात नसेल, विरोधी पक्षाचं ऐकूनच घ्यायचं नसेल आणि सगळं म्हणजे एकांगी पद्धतीने ते चाललेलं असेल, तर ही डिक्टेटरशिप आहे. थँक्यू.